गेल्या 40 वर्षापासून निळवंडे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली शेतकऱ्यांची अपेक्षा आता कुठे पूर्ण होत असताना दुसरीकडे मात्र राजकीय श्रेय घेण्यासाठी समर्थन विरोध होतोय। यामुळे वैतागलेल्या संगमनेर तालुक्यातील कासारे गावाने पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णयच ग्रामसभेत घेतलाय। निळवंडे धरणाचे पाणी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी येत नाही तोपर्यंत गावात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रवेश दिला जाणार नसल्याची भूमिका संगमनेर तालुक्यातील कासारे गावातील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत घेतली आहे। कृती समिती ज्या मुद्द्यावरून लढते जो की दुष्काळग्रस्त 182 गावांना पाणी आतापर्यंत मिळालेलं नाही, तर ते पाणी लवकरात लवकर मिळावे यासाठी त्यांनी कायद्याचा आधार घेऊन ती न्यायालयामध्ये प्रक्रिया चालू आहे। तर त्या प्रक्रियेला आमच्या सर्व गावकऱ्यांचा 26 जानेवारी या ग्रामसभेमध्ये सर्वानुमती ठराव झाला की कोणत्याही राजकीय नेत्याला या गावामध्ये येऊन द्यायचं नाही। जोपर्यंत आमचा पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या गावामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला प्रवेश देणार नाही। तसेच या इथे पाणी नसल्यामुळे महिलांना तरुणांना प्रत्येक समस्येला तोंड द्यावं लागतं। महिलांना सुद्धा कितीतरी लांबून पाणी आणावं लागतं। महिला तर या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये हंडा मोर्चा घेऊन येतात, त्यावेळेला सरपंचांनी काय करायला पाहिजे? आम्ही इतका पत्रव्यवहार केला, आमच्या पत्रव्यवहाराला काही आतापर्यंत उत्तर मिळालेलं नाही। फक्त म्हणतात की तुमच्याकडे योजना आले तुम्हाला त्यामुळे टँकर सुद्धा चालू होत नाही। आम्ही किती वेळा म्हणतो का मला टँकर चालू करा, पण टँकर सुद्धा त्यामुळे चालू होत नाही। महिलांनी करायचं काय? कुठून पाणी आणायचं? त्या महिलांचे शारीरिक सगळ्याच व्याधींना सुद्धा तोंड द्यावं लागतं, त्याला जबाबदार कोण? जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या गावामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला प्रवेश दिला जाईल नाही। आणि कृती समिती जे काही कार्य करते त्याला आमच्या गावाचा पूर्ण पाठिंबा आहे। संगमनेर तालुक्यातील कासारे गावातील शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गावात ग्रामसभा घेत ठराव केला आहे की निळवंडे धरण होऊन अनेक वर्ष झाली आहे, मात्र धरणाच्या कालव्याचे काम अजूनही रखडलेले असल्याने या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळावे। त्यात आता अकोले तालुक्यातील शेतकरी इतक्या वर्षानंतर कालव्याच्या कामास विरोध करत असल्याने याचाही निषेध कासारे गावातील शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे। आज आमचेवाले या गावामध्ये आम्ही असा एक ठराव पास केला की आम्ही राजकीय लोकांना इथं एंट्री ठेवली नाही, म्हणजे त्यांचंवाला येण्याचा आम्ही निषेध केला या ठिकाणी। का आम्हाला आमचेवाले आज 50 वर्षापासून आम्ही ज्या पाण्याची चातकाप्रमाणे जी वाट बघत आहे आणि ते पाणी आम्हाला मिळावा, आमचेवाले आज्याच्या काळामध्ये मंजूर झालं, आमचे बाप मरून गेला आणि आम्ही बी अर्ध्यावरती गेलो आहे। मग हे पाणी आम्हाला देणार केव्हा आहे? जर तुमचंवाला जर हा पाण्याचा विषय असा आहे का आम्हाला पाणी जे प्यायला येतं ते गढूळ पाणी येतं आणि जानेवारी फेब्रुवारीपासूनच आम्हाला पाणी टँकरनी घ्यावं लागतं आणि हे पाणी बी वेळेवर येत नाही। आणि मग आम्ही जगायचं कसं? आमचे जनावर आहे, आमच्याकडे शेळ्या आहे, मेंढ्या आहे, ह्या लोकांना कसं गावातून आज 200-500 लोक मजुरी करायला बाहेर जात आहे। शिर्डीसारख्या ठिकाणी, संगमनेरसारख्या जिथं मिळेल काम तिथं काही वेळेस ते बिगर कामाच्याही मागे येत आहे, सिमेंटचे कामं करते। आज आमच्यावाल्या गावामध्ये मुली देईना लोक म्हणतात की इथं प्यायला पाणी नाही, पोरगी कुठं अंडा घेऊन जाईन, कुठं अंडा घेऊन जाईन पाण्याला पोरगी? ह्या गावामध्ये आज 40-45 वर्षाचे नवरदेव आहे। मग असं आम्ही का जगायचं? का आम्हाला काय असं काय पाप केलं आम्ही? सरकारला हे कळत नाही का आज 182 गावं, आज 50 वर्षाचा जो प्रकल्प आहे तो जर 150 वर्षापासून जर रखडला निळवंडे धरणाचा प्रश्न, काय करतंय शासनाचं लक्ष नाही का याच्याकडं? आणि शासनावरती बोजा वाढत नाही का तुमचंवाला? का जर तुमचं आलं 700 ते 800 कोटीचं जर तुमचंवाला प्रकल्प आहे आणि तो आज 23,000 कोटीवर जातो, मग शासनावरती हा बोजा वाढला नाही का? मग 25 वर्षापासून टँक झालेला आहे आमचा इरिगेशन टँक, याच्यात निळवंड्याचं पाणी येईल अशी आमची अपेक्षा आहे। 40 वर्षापासून धरण झालं, जमिनी अक्वायर केल्या, 1000 रुपये एकरानं आम्ही धरणात इथं जमिनी दिल्या, पण त्याच्यात पाणीच येत नाही। वर कॅनलचं काम चालू होते, वर लोक करू देते नाही, तर मग आम्ही काय करायचं? आता याच्याकरता आम्ही दात कोणाकडे मागायची? मग आता सरकारनं तरी आम्हाला असं 40 वर्षापासून उलथापा देऊन राहिलं। आमच्या वडिलांची पिढी गेली ना, आमची पिढी चालली तरी अजून पाणी काही येऊ शकत नाही। आणि पाटाचं पाणी 4च महिन्यात 30 किलोमीटर फक्त पाणी आलं तर हे जवळजवळ 40-50 गावं सुखी होती, पण हे 182 गावं सुखी होती, पण हे कुठलीच तरी सरकार घेत नाही। त्याच्याकरता आम्ही काय करायचं? न्यायालयात जाऊन बसायचं? न्यायालयात तर गेलोच आपण, औरंगाबाद खंडपीठात। तर हे जेवढं जलद गतीनं हे शासनाला काम करावं हीच आमची ग्रामस्थातर्फे विनंती।
गेल्या 40 वर्षात निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी अनेकांनी राजकारण करत मंत्री झाले, मात्र निळवंडे धरणाच्या कालव्याचे कामे मार्गी लावले नाही। आता कुठे कालव्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याने त्यातही काही राजकीय लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही विरोध करत आहेत तर काही समर्थन करत असल्याने आता निळवंडे लाभधारक क्षेत्रातील 182 गावातील संगमनेर तालुक्यातील कासारे या गावातील शेतकऱ्यांनी आता एक ठाम भूमिका घेतली आहे। जोपर्यंत कासारे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी पाणी निळवंडे धरणातून येत नाही तोपर्यंत गावात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रवेश दिला जाणार नसल्याचा ठराव ग्रामसभेत केला आहे। 40 वर्षापासून आपल्या हक्काच्या पाण्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीच्या आधी आपले पाणी मिळणार का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास कासारे।